हॅलो एव्हरीवन, मी ऐश्वर्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण एक नवीन जॉब अपडेट घेऊन आलेलो आहोत। स्क्रीनवर तुम्ही बघू शकता ही जी जॉब अपडेट आहे ती ग्रुप डीची आहे, ग्रुप डी सोलापूरची, GMC ग्रुप डी सोलापूर। ठीक आहे। आणि याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय एज्युकेशन क्वालिफिकेशन लागणार आहे, एक्झाम फीस, एक्झाम पॅटर्न आणि सिलेबस, फॉर्म फिलिंगची लास्ट डेट याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत। बऱ्यापैकी वॅकन्सी आहेत, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्ही बघू शकता स्क्रीनवर, इथे बघा तुम्हाला ईमेल आणि त्यांची वेबसाईट देखील दिलेली आहे। ठीक आहे, पुढे बघा हे ऑनलाईन पद्धतीने अर्ज कधीपर्यंत सुरुवात ही झालेली आहे। 22 ऑक्टोबरपासून ऑनलाईन फॉर्म फिलिंगला सुरुवात झालेली आहे आणि शेवटची तारीख ही 12 नोव्हेंबर आहे। तर 12 नोव्हेंबरच्या आधी तुम्हाला फॉर्म फिलिंग कंप्लीट करायची आहे। शेवटच्या तारखेची वाट न बघता तुम्हाला 12 नोव्हेंबरच्या आधी तुम्हाला फॉर्म फिलिंग पूर्णपणे कंप्लीट करायचं आहे। कुठलीही घाई करायची नाही आहे। PDF वगैरे सगळं सविस्तर वाचायचं आहे। मी टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला देत आहे आणि नोटिफिकेशन अपडेट नावाचं टेलिग्राम चॅनल आहे, तर त्याला तुम्ही न चुकता म्हणजे जॉईन व्हायचं आहे, जेणेकरून अपडेट तुम्हाला टेलिग्राममध्ये देखील मिळतील आणि म्हणजे PDF बघायला तुम्हाला सोपं जाईल, म्हणून तुम्ही ते चॅनलला जॉईन करा। ठीक आहे। आणि इथे बघा तुमचं ऑनलाईन अर्ज करायची जी वेबसाईट आहे ती पण इथे दिलेली आहे। माहिती पुस्तकं म्हणजे तेच PDF वगैरे आहे जे की या साईटवर उपलब्ध आहे। ठीक आहे। आणि कम्प्युटर ही जी एक्झाम होणार आहे ती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आणि त्याची जी हॉल तिकीट आहे ती तुम्हाला 7 दिवसा पहिले मिळून जाणार। ठीक आहे। तर एक्झाम डेट काही अनाऊन्स झालेली नाही आहे, एक्झाम डेटला वेळ आहे सुरुवातीला, पण एक्झामच्या आधी 7 दिवस आधी त्यामध्ये तुम्हाला मिळून जाणार हॉल तिकीट। त्याआधीच मेल आणि नोटिफिकेशन येतो। तर इथे बघू शकता बरेचसे पदं आहेत, इथे ग्रुप डीची पदभरती आहे। परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज याचं एकूण 40 पदांची 153 जागा आहेत तिथे आणि 20 जागांची परत एक नोटिफिकेशन आली आहे, ते मी यामध्येच त्याचं तुम्हाला सांगणार आहे। ते देखील ग्रुप डी पदांचीच आहे, त्यामध्ये 20 जागा आहेत। ठीक आहे। महिला आरक्षण वगैरे सगळ्या गोष्टी आहेत तिथे। बघा इथे एज रिलॅक्सेशन पहिले आपण बघू, जे आहे PDF ज्या क्रमाने दिलं आहे त्याच क्रमाने बघणार आहोत। ओपन आहे तर अप्पर एज लिमिट ही 38 वर्ष आहे। ठीक आहे। SC ST SBC EWS जे कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी 43 वर्ष अप्पर एज लिमिट। ठीक आहे, अप्पर एज लिमिटची गोष्ट करते मी। आणि त्यानंतर जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी देखील 45 वर्षांची, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यांच्यासाठी 45 वर्ष आणि जे ऑर्फन आहेत त्यांच्यासाठी देखील 43 वर्षाची एज लिमिट आहे। अप्पर एज लिमिट सांगत आहे मी तुम्हाला। ठीक आहे। अंशकालीन कर्मचारी यांच्यासाठी 46 वर्षे, स्पोर्ट पर्सन असेल तर 43 वर्षे। ठीक आहे। एक सर्व्हिसमॅन म्हणजेच माजी सैनिकांची देखील म्हणजे 45 वर्ष अधिक 3 वर्षे असं असतात इथे। ठीक आहे। म्हणजे जी एज नॉर्मल त्यांच्या कॅटेगरीची एज लिमिट प्लस 3 वर्ष अशी एज लिमिट असते इथे। आता बघा परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने कम्प्युटर बेस्ड टेस्ट बहुपर्यायी म्हणजे जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आपण दिलेलोच आहोत। एक्झाम ही TCS कंडक्ट करणार आहे। फॉर्म फिलिंग करताना तुमच्या लक्षात येऊन जाईल की TCS एक्झाम कंडक्ट करत आहे। 100 प्रश्न असणार आहेत आणि 2 गुणांसाठी म्हणजे 200 मार्काची एक्झाम असणार आहे। ठीक आहे। यामध्ये शारीरिक व व्यावसायिक चाचणी म्हणजे पदांसाठी काही व्यावसायिक म्हणजे जी एक्झाम होणार आहे त्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी विषयातील प्रश्नाकरिता प्रत्येकी 50 गुण ठेवून एकूण 200 गुणांची परीक्षा घेण्यात येईल। सदर परीक्षेमध्ये उमेदवारांना प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे एकूण गुणांचे किमान 45% मिळवणे उमेदवारांना निवड सूचीमध्ये ते राहतील। म्हणजे कसं आहे की जे 200 मार्कांची तुमची एक्झाम होणार आहे त्यामध्ये तुम्हाला 45% मार्क आले म्हणजे 45% म्हणजे 200चे 90 मार्क होतात जवळपास। तर तेवढे मार्क तुम्हाला असतील तर तुम्ही गुणवत्ता यादीत असणार आहे, अदरवाईज तुमची त्या लिस्टमध्ये नाव नसणार आहे। ठीक आहे। अशा प्रकारे तुम्हाला समजलं असेल आणि मग आणि त्या 90च्या वरती ज्यांचे मार्क असतील त्यांना मेरिट लिस्टमध्ये कन्सिडर केल्या जाणार आहेत। ठीक आहे। परीक्षेमध्ये आपण बघितले आहेत 100 प्रश्न राहणार आहेत आणि टायमर पण असू शकतो। आता बऱ्याचशा एक्झाम TCS जे कंडक्ट करत आहेत त्यांना टायमर असतो 30-30 मिनिटाचा, तर टायमर देखील असू शकतो। त्याविषयी इथे जास्त चर्चा केलेली नाही आहे। ठीक आहे। अशा प्रकारे आपण हे बघितलं आहे। आता
बाकी डिटेल बघूया. अर्ज तर ऑनलाईन पद्धतीनेच करायचं आहे. ठीक आहे. आता जो महत्त्वाचा विषय म्हणजे आता कुठे किती जागा आहेत हे आपण सगळ्यात जास्त महत्त्वाचा विषय आहे. कोणाला कुठल्या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे. तुम्ही बघू शकता ही ग्रुप डीची पदभरती आहे. 4थी श्रेणीची ही पदभरती आहे. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर यांच्या अंतर्गत ही पदभरती आहे. कक्षसेवकमध्ये सर्वाधिक जागा आहेत, ज्या की 123 जागा आहेत. बाह्य रुग्ण विभाग सेवकसाठी एकूण 9 जागा आहेत. शिपाईसाठी 3, माळी जो असणार आहे त्यासाठी 1, पंप सहवर्तीसाठी 1, किरण सेवकसाठी 1, प्रयोगशाळा सेवकसाठी 2, चतुर्थ श्रेणी कर्मचारीसाठी 2 आणि रुग्ण पटवाहक यासाठी 1 आणि सहाय्यक स्वयंपाकी यासाठी 3. बघा, सहाय्यक स्वयंपाकी जी पोस्ट आहे ना, इथे 10वी लागते. प्लस त्यांना एक सर्टिफिकेट असतो की तुम्हाला स्वयंपाक बनवता येतं, याचं सर्टिफिकेशन असतं, ते असणं आवश्यक आहे. म्हणजे 10+ इथे एक्सपिरियन्सची गरज आहे असं देखील आपण समजू शकतो. ठीक आहे. भंडार सेवक याच्यासाठी 2 पोस्ट आहेत आणि पोस्टमॉर्टम रूम परिचरसाठी 2 जागा आहेत. अशा 153 जागांची पदभरती आहे. पण महत्त्वाची गोष्ट सूचना, तुम्ही याकडे लक्ष द्या. 20 पदांची परत एक सोलापूर GMCची ग्रुप डीचीच पदभरती आलेली आहे. ते वेगळ्या हॉस्पिटलची असेल बहुतेक, पण म्हणजे अशा तुम्ही ह्या GMCला देखील एलिजिबल आहात. आणि पुढे एक 20 मार्काचं 20 वॅकेन्सीसाठी एक PDF परत त्यांच्या साईटवर अवेलेबल झालेलं आहे. त्यासाठी ते पण आपण बघूया. आणि हे देखील 153 जागाची सोलापूरचीच आणि ते देखील सोलापूरचीच पदभरती आहे. असे 173 पदांची ही एकूण पदभरती आलेली आहे. तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या आणि फॉर्म फिलिंगला सुरुवात करा. आणि बघा, आता आपण बघितलेलं आहे की आता पोस्ट बघितल्या, या सर्वांमध्येच तुम्हाला SSCच लागणार आहे. म्हणजे 10वी. ज्या विद्यार्थ्याचं हायर एज्युकेशन काही कंपल्सरी नाही आहे, तुम्हाला 10 वर्ष 10वी झालेली आहे, तर तुम्ही इथले आता सांगितलेल्या वरील सर्व पोस्टांसाठी तुम्ही इलिजिबल आहात. ठीक आहे. फक्त एक जेवणचं जेवण स्वयंपाकी जे आहे त्यांच्यासाठी एक एक्सपिरियन्स अनुभव प्रमाणपत्र लागणार आहे. ठीक आहे. सहाय्यक स्वयंपाकी या पदासाठी फक्त लागणार आहे एक अनुभव प्रमाणपत्र. बाकी वरील सर्व पदांसाठी तुम्ही 10वी आहे तर म्हणजे ज्यांनी 10वी दिली आहे तो व्यक्ती तिथे फॉर्म फिलिंग करू शकतो. एज लिमिट आपण बघितलेलीच आहे. अशा प्रकारे आपण हे बघितलं आहे की कुठल्या म्हणजे महत्त्वाचं एज्युकेशन क्वालिफिकेशन हा ग्रुप डीचा 10वीचा असा आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण बघितलेलं आहे. आता एक्झाम फीजबद्दल थोडं बघून घेऊ. एक्झाम फी कशी काय आहे. आणि इथे बघा, म्हणजे जसं कॅटेगरी वाईज बरोबर डिस्ट्रीब्युशन करून दिलेलं आहे 123 जागांचं, ते तुम्ही बघू शकता. कक्षसेवक आहे तर त्याचं कॅटेगरी वाईज कसं जागा दिलेली आहे त्याची इथे पूर्ण सविस्तर PDF मध्ये माहिती दिलेली आहे. आपल्या कॅटेगरीला जागा नसेल तर तुम्ही ओपनमधून भरू शकता. ठीक आहे. तर असंच आपण डिटेलमध्ये मी तुम्हाला PDF शेअर करणार आहे. टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. त्यामध्ये मी हे सर्व PDF मधली माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. आणि हीच नाही तर प्रत्येक नवीन जे अपडेट येत राहतात त्याची देखील तुम्हाला माहिती लवकरात लवकर मिळवण्यासाठी तुम्ही चॅनलला कनेक्ट करा. आणि एक्झाम फीज ही आपण बघून घेऊ. आधी सुरुवातीला एक्झाम फीज बघून घेऊया. एक्झाम फीज पण तुम्हाला ऑनलाईन मोडनीच भरायची आहे. परीक्षा शुल्क. ठीक आहे. म्हणजे तुम्ही QR कोड स्कॅन करू शकता किंवा ATM कार्डने पण पेमेंट करू शकता OTPद्वारे. कुठलाही मोड चालेल तुम्हाला, असं काही सांगितलेलं नाही आहे. आणि एक्झाम फीज ही 1000च आहे आणि अदर अनरिझर्वसाठी 900. अशी एक्झाम फीज मी बघितलेली आहे. इथे PDF मध्ये मला दिसत नाही आहे ते, पण मी तुम्हाला तरी आपण बघा एकदा सिलेबसवर एक लक्ष देऊ. बघा तुम्ही एकदा थोडक्यात चर्चा करू याची. म्हणजे मराठी आहे, मराठीमध्ये काय टॉपिक असणार आहेत आणि ते मराठीचे जे प्रश्न 25 प्रश्न असणार आहेत 50 गुणांसाठी. इंग्रजी असणार आहे 25 प्रश्न 50 गुणांसाठी. सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 गुणांसाठी. म्हणजे त्यामध्ये कुठले टॉपिक इन्व्हॉल्व होत आहेत हे देखील इथे बघा. मी छोटे टॉपिक वाचणार नाही कारण की हा व्हिडिओ फार मोठा होऊन जाईल आणि तुम्ही याला शेवटपर्यंत बघणार नाही. आणि बौद्धिक चाचणी आहे, त्यामध्ये बघा संख्या अंकमालिका हे सगळ्या गोष्टी आहेत. तर यामध्ये मॅथ्स देखील येण्याची शक्यता राहते. मॅथ्स पण आहे. ठीक आहे. अशा प्रकारे हे तुमचे 100 प्रश्न असणार आहेत आणि 200 गुण राहणार आहेत. आणि इथे पूर्ण दिलेलं आहे. तुम्ही PDF नक्की बघा. पुढे जाऊन PDF बघा. अशा प्रकारे आपण पूर्ण व्हिडिओ बघितलेला आहे. ठीक आहे. चला मग व्हिडिओला
लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत मी पोहोचवत राहणार आहे. आणि टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा, जेणेकरून जे PDF वगैरे आहे ते तुमच्यापर्यंत लवकर पोहोचणार. ठीक आहे. धन्यवाद.